हॅलो एव्हरीवन मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज तुमचा भाऊ मास्टर शेफ ओमकार बनवणार आहे पनीर बिर्याणी. चला सुरू करूया. बाकी काय नाही, मला जास्त माहित नाही. काय पनीर मध्ये कोणी बघितले का तुम्ही कधी असं पनीर बिर्याणी मध्ये कारले टाकलेले? हे बघा कारले तिकडे ठेवा. हे आमचे हेल्पर आहेत. आज काय झालं माहिती आहे का, आज आमची भांडणं झाली दोघांची की रोजच मला बाजरीची भाकरी नाही सॉरी ज्वारीची भाकरी आणि बटाटा खाऊन वैताग घालतात. त्याच्यामुळे मी ठरवलं की आज मी पनीर बिर्याणी बनवणार. मग आमची आई म्हणली बनवायची असली तर तू बनव. मी आता इथं कापा कापीचा कार्यक्रम चालू आहे, कारण कापा कापी जमायला लागली मला. कसं आहे, आवाज येतोय का? आणि आता आपल्याला ते कांदा टाकायला लागतो, माहिती आहे का तुम्हाला बिर्याणीत वरनं तो कांदा आपल्याला कापायचा आहे. तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, फक्त शेवटपर्यंत थांबा. कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली. पनीर बिर्याणी बनवणार आहे आपण, पण एक व्हेज बिर्याणीला कोण व्हेज बिर्याणी म्हणत नाही, सगळेजण पुलाव म्हणते ते. आणि मला काय त्यांना अपोज करायचा नाही, कारण गाडवा पुढं वाचली गीता आणि कालचाच गोंधळ बरा होता. ज्या गोष्टीबद्दल डिबेट करायचीच नाही त्या गोष्टीबद्दल बोलतच नाही. सिंपल 4 कांद्यांचं मला काय प्रॉपर शब्द माहित नाही, पण ते कांदा करपून वरनं टाकते का नाही तसलं मला करायचे. आता त्याचा तुम्ही शब्द शोधा इंटरनेटवरनं, नाही तर सगळ्यांना रेसिपी माहितीच आहे. तुम्ही मला बघायला आलाय, एवढा हँडसम पोरगा इथं. मी केली इंजिनिअरिंग आणि माझ्यासाठी ही लई मोठी गोष्ट आहे की मी हे सगळं कापाकापीचा कार्यक्रम करून 4 दिवस तर मी स्वतः इंटरनेटवर शिकत होतो कांदा कसा कापायचा असतो. आणि ते शिकण्याच्या नादात माझ्या चाकूची धार गेली, ती विषय वेगळा. लहानपणापासून माझी इच्छा होती की मी किचनमध्ये असं जेवण बनवावं सगळ्यांसाठी. मला जेवण बनवायला यावं, पण मला कधी आलंच नाही बनवायला. आता एक काम करतो, तुम्ही सगळ्यांनी माझं सगळं ऐकलं असलं आतापर्यंत, तर मी पहिल्यांदा सगळं कापून बिपून घेतो आणि मग तुम्हाला एकदम सिनेमॅटिक शॉट दाखवतो. तर सोडू नका व्हिडिओ निम्यात. मी आत्ताच सांगतोय, झापक झोपक बिर्याणी बनणार आहे एकदम. आणि शेवटी व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे. सिनेमॅटिक शॉट बघा. तर मित्रांनो, काय कारण असतो, किचनच्या ओनरला मी या ठिकाणी बोलवलं का माझ्या पाठीमागे. झालं माहिती आहे का, आता खायला येते 3च माणसं. बस केवढा 3 माणसापुरता बस झाला का? हा, अर्धा किलो झाला की बस. अर्धा किलो आहे का ती? हो. मग अर्धा किलो ते का करणार ना? लय होईल का? उद्या पण पाहिजे ना तुला? मला उद्या सकाळी पाहिजे, कारण बिर्याणीचा काय विषय माहिती आहे का मित्रांनो, आत्तापेक्षा जास्त सकाळी भारी लागतं. तर मित्रांनो, कांदा करपवायची प्रोसेस फायनल थांबा मी तुम्हाला दाखवतो आता सगळ्या गोष्टी. पण या कांद्याच्या चिंगड्या होत्या जास्त, त्याच्यामुळे समजून घ्या. ह्या कांद्याच्या चिंगड्याचं मी केलंय, टरपाल काढली ती, ही करपवायला लागते ती वरण टाकायला. हे टमाटर कापायचे, ही कोथिंबीर, ही मिरची बघा कशी काय मी एकदम ह्याची पेस्ट बनवायची. इकडे थोडासा कांदा आणि लसूण लय महाग झाला, 400 रुपये किलो झाला. हे थोडं मसाला येतं, हे नंतर आपण बघूया. टोमॅटो पण कट करायचे, तेल गरम करायला ठेवले आणि इकडं भात ठेवलाय. पण या ठिकाणी आपल्यासोबत आता आहे किचनची ओनर परत एकदा. तर ती काय बोलत नाही जास्त, म्हणून साठी तिला मी तो उभं केलं. म्हणलं कधीतरी बोलल. तिला पण मी ते माईक लावलाय, पण काय बोलायलाच तयार नाही, फक्त हसते. आता 2 दिवस झालं बारामतीच्या ब्लॉगरचा ब्लॉग बघून म्हणते दुबईला जायचं, विमानात बसायचं. म्हणलं जोपर्यंत तू चॅनलवर 10 व्हिडिओ टाकत नाही तोपर्यंत तुला विमानात नाही, दुबई नाही, विमानात नाही बसवणार. आपण गोव्याला जाऊ. तर हे चाललंय कांदा करपवायची प्रोसेस. पलीकडे भात ठेवलाय उकळायला नाही, शिजवायला. कसं आहे ना, आईसोबत पॉडकास्ट चालू आहे, तर तुम्हाला दिसते का नाही आई माहित नाही. हे हेच आहे. तिकडे कुठे? इकडं बघ, इकडून इकडे दिसली का? दिसली. मी आईला विचारत होतो की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बिर्याणी कधी खाल्ली? कुठं मी बनवल्यावरच खाल्ली. बघितलं का मित्रांनो, तुम्हाला वाटतं की तुम्ही? मी खाल्लीच ना बिर्याणी. व्हेज बिर्याणी खाल्ली, पण नॉन व्हेज बिर्याणी मी पहिल्यांदा बनवली. बनवल्यावर खाल्ली तर सोडलेलं नॉनव्हेज तर. आणि व्हेज बिर्याणी खाल्ली पण स्वतः बनवूनच खाल्ली है ना, बाहेर नाही खाल्ली. बिर्याणीच्या आधी म्हणजे काय टाकलेलं त्या बिर्याणीत तुम्ही? कुठली? त्या पहिल्या व्हेज बिर्याणीत काय टाकलेलं? भोपळा. दुधी भोपळा टाकला, दांगडा टाकलेला मित्रांनो. खरं तर सगळ्याच भाज्या टाकल्या, असं काय नाही, एकच टाकलं. अच्छा, मिक्स व्हेज वाली बिर्याणी केली, म्हणजे प्रॉपर व्हेज बिर्याणी होती, त्याची पनीर बिर्याणी नव्हती. आणि ती खाल्ली नाही. मोठी बिर्याणी गावाकडे करायची का नाही, त्यावेळेस त्याच्यात टाकायची. मोठी म्हणजे असं मोठं गावात जेवण करायची? गावाला असली पण प्रथा होती का? मला कसं माहित नाही. इलेक्शनच्या टायमिंगला आधी नाही. मला ते माहिती आहे. मग एकदा त्यावेळेस आमच्या वाडीत 3 बोकडाची बिर्याणी केली. फुल एकदम मध्ये कार्यक्रम होता, म्हणजे तल्ली होतं गडी सगळं. त्यावेळेस वाडीतली लोकसंख्या पण चांगली होती, खायला लय गोळा झालतं गडी. तर अशा रीतीने किंग मेकर पडला. आणि किंग मेकर कोणत्या बाजूने उभं होता माहिती आहे का तुम्हाला? घड्याळ्याच्या बाजूने. घड्याळ राष्ट्रवादी पुन्हा. जाऊ द्या त्यांचं, जाऊ द्या. आपल्याला आपला विषय चालला ह्याचा बिर्याणीचा. त्या दिवशी मला कळलं की बिर्याणीतल्या हाडकांना मनी म्हणते. ती मनी म्हणजे वेगळं असतं का? मनी नाही तेच मनी म्हणजे हाडकं का? मग त्यावेळेस काय झालं माहिती आहे का, ह्यांनी गावात टोगिलंय आमच्या वाडीत. ज्यांनी हे पुढाकार करून काम करायला सुरुवात केली ना पुढं, हे बघा जास्त नाही ना झालं. तर त्या कार्यकर्त्यांनी काय केलं माहिती आहे का, माणसांना नुसता भातच वाढला आणि ह्यांनी बादल्या भरून मागं ठेवले हाडकं खायला ह्यांना बिर्याणी. सगळे जेवून घरी गेल्यावर हे गडी पेलतं आणि ह्यांचीच भांडणं झाली.
ना मला ना तुला घाल कुत्र्याला आलू बावड्याच्या घरापुढे गेली हनुमान दादाच्या त्या इथं केलं ते जागा होती तिथं गेली ते तुम्हाला मी दाखवीन नंतर कधी गावाला गेल्या सगळ्या लोकेशन पण आता पुरते आणि ठीक आहे त्यावेळेस मी पहिल्यांदा बिर्याणी खाल्लेली नॉनव्हेज पण त्यावेळेस लोकांना बाहेर पण जेवायला पाठवायची पण आमची आई मला पाठवत नव्हती मी बारका होतो ना म्हणायचे तिकडे दारू बिरू पिते ती माणसं आणि नाही जायचं नाही म्हणजे नाहीत आणि मी म्हणायचो बाकीची पोरं वाढीतली जातील त्यांच्या घरच्यांबरोबर आमचं फादर काय कुठल्या ह्याच्यात जात नव्हतं पण मला लय हाऊस होती पहिल्यापासून पार्ट्या बिरट्या करायची पण मला काय करून दिलं नाही घरच्यांनी तर आता टोमॅटो वगैरे कट करून झालं आता पहिल्यांदा हे करायचं होतं हे कांदा करपवलाय भात पण शिजलाय आता पुढची प्रोसेस करतो तुम्हाला दाखवतो गॅस लावा तुम्हाला जर पोरगी असती तर ग बरं झालं असतं तिला मग कामाला लावली तुझ्यासारखी ऑफिसमध्ये कामाला लावले असते तिला का तुम्ही किचनमध्ये कामाला लावले असते तुमची पोरगी असती तर ऑफिसचं बी करायला लावलं असतं आणि घरचं पण शिक मग मला ऑफिसमध्ये का नाही लावलं कधी मला कोणी नोकरीच दिली नाही मित्रांनो सो सॅड कोणतरी म्हणलं की तुम्ही माझ्यापेक्षा मोठं दिसता म्हणजे तुम्हाला सांगतो माझी हाईटला हे कुठं दिसतोय थोडीशी बारकी आहे आईची हाईट पण तुम्हाला सांगतो ह्याच्या मागे एक लय मोठी हिस्ट्री आहे आईच्या घरातली माणसं आदिवासी येते का लय उंच येते एवढी उंच येते मग आईचं त्या मानानं आईची उंची कमी आहे आमच्या घरातली माणसं बारकी होती माझी चडी बघू नका डिमार्टच्या 150 रुपयाची तापलं असेल का तेल टाकू का मिरची नाही ना आता वरण टाक नाही मिरची नाही टाकायचं गरम हे पण टाकायला लागेल ना ते नंतर टाक मसाला कर आपल्याला आता हे हलवायला लागेल की कुठं आहे ते देखा आपने लापरवाही का नतीजा पौर्णिमा जर काल झाली चाळणीतनं बघायचा सण उद्या का म्हणाय ते काळच झाला ना कालच झाला वेळेस मग आपल्यातल्या बायका नाही काय बघत चाळणीतनं नवऱ्याला नाही आपल्याकडे नसते त्याच्या बदल्यात काहीतरी असेल की संक्रांत असते की आपल्याकडे म्हणजे आपल्यात संक्रांतीला नवऱ्यात असतं आणि ह्यांच्यात आत्ता असतं नवऱ्याचं लाड नवऱ्याचं क्रेडिटचं कार्ड आणि मग नवऱ्याचं केलं ते लाड आता जर तात्यान वहिनी आली ना दिवाळीला तर मग लय मोठी बिर्याणी करतो एक नॉनव्हेज आणि एक व्हेज आपल्याला व्हेज आणि त्यांना नॉनव्हेज मग तात्याला येऊ दे तरी येईल की तात्या तात्या ये बरं का मी बिर्याणी बनवायला शिकली खास तुझ्यासाठी तात्याच्या लग्नाच्या टायमिंगला मी बिर्याणी बनवली त्याला किती आवडली ती नॉनव्हेज होती ना त्यावेळेस सगळे नॉनव्हेज खात होते आता चैतन तात्या जर आली तरच बनवणार चैतन तर येईलच त्याच्याकडे काय ऑप्शन नाही पण तो पण बिर्याणी लवर हां बरोबर आम्ही ह्याला गेलो तिरुपतीला त्यावेळेस 400 रुपयाची बिर्याणी मागवली म्हणला मी संपवतो सगळी आणि 2 वेळा घेतली की म्हणतोय आता थांबा आत्ताच नाही आधी ही टाकायची आहे त्याच्यात हां टाका पेस्ट टाका सगळं टाका मी तिकडं कामं जातोय माहिती आहे का सारखं मी तिकडं लिहून ठेवलंय कागदावर कसं बनवायचं प्रोफेशनल चोरी करायची केली तर तसं तर सांगायचं म्हणलं ना तुम्हाला ह्यांच्या बहिणींचा नाही एकाच बहिणीचा आईच्या बहिणीचा चॅनलला युट्यूबला ती रेसिपी टाकली तिने आतापर्यंत किती रेसिपी टाकली तर माहिती आहे का 200च्या वर आणि तुझे सबस्क्रायबर 400-500 जायचं तर आणि ह्या दोघे बहिणींचं कॉर्डिनेशन नसल्यामुळे काय चुकलं माहिती आहे का इकडे तोंड दाखवा कॅमेऱ्यासमोर 2 बहिणींचं कॉर्डिनेशन नसलं काय झालं मी मोठा आहे पण माझं नाव पण ओंकारच आहे आणि तिनं पण ओंकारच ठेवलंय थोडासा फोनवर विचार विनिमय करायला पाहिजे होतं तुम्ही मोठा आहे ती लहान आहे तिनं विचार करायला म्हणजे बरोबर आहे तिची चूक आहे बरोबर आहे असं ती माझी तिची कुठं ओळख आहे त्या मावशीचं म्हणायला गेलं तर आता तुम्ही दोघं ओंकार नावाचं कधी भेटलाय का तरी अजून पण आमचा शौर्य भेटतो बघा शौर्य त्या दिवशी घरी आलता आणि त्यानं पाठीमागं आमची TV बघितली विंटेज 2002ची म्हणतं ही काय आहे आता त्याला समजून तरी कसं सांगायचं नाही प्रोसेस बरोबर आहे का नाही बरं का पण आता जसे आहे तसे आहे तर मला काही एवढं पण माहीत नाही पण मस्त झालं आहे टेक्स्चर तर लय मस्त आलेत का मी तुम्हाला दाखवतो वाव आरा धुकं पडलं उघडा वा हे थोडंसं टेक्स्चर आहे बरं का माझा अंदाजा चुकल्यामुळे हे आपल्याला कांदा कमी पडला पण आता घ्या मानून काय त्याला जातं इकडं मी ताट सजवून ठेवलं एक कांदा आता मी राहिलेलं ताटात वाढल्यावरून तुम्हाला दाखवतो पनीर नुसतं भात नका देऊ पहिला पनीरच घावं ना नाही तसं म्हणू नका व्हिडिओत येतंय हायत पनीर हायत म्हणा ठीक आहे तर ही असं ताट आहे तर फायनली आता मी बिर्याणी खातो आणि हे एवढंच होतं व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब मी आता माझ्या पोटा पाण्याचं बघतो धन्यवाद